आता यावेळेस जेव्हा पाणी भरेल त्यावेळेस आम्ही याच पाणी हा जर रस्त्यावर आला ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना जे आम्ही खर्च केलेला आहे तो कधी आम्ही पैसे आम्ही वसूल करतो, कधी आम्हाला त्याची रिकव्हरी होते, फक्त याच्यावर सगळ्यांची नजर आहे की कधी ती रिकव्हरी होते आणि बाकी शहरात कितीही काही होत असू द्या त्याच्यावर कोणाचं हे लक्ष नाही आहे। तुम्ही जेव्हा भेट घेतलेली नगराध्यक्ष मॅडमची तेव्हा त्यांच्या माध्यमातून काय आश्वासन आपल्याला देण्यात आलेलं आहे? ते आम्हाला नेहमी हेच सांगत आलेले आहेत। आम्ही चार्ज आत्ताच डिसेंबरपासून घेतलेला आहे, आम्हाला अजून 5-6 महिनेच झालेत आणि संरक्षण भिंताचं असेल, संरक्षण भिंताचं काम ते रेनी रिसॉर्ट त्या परिसरातनं चालू आहे। अहो मेन इकडे प्रभाग क्रमांक 3 आणि 6 मध्ये शनीनगर सरोदेनगर या प्रभागात पाणी भरतो, तर ते संरक्षण भिंताचं इकडनं काम चालू झालं पाहिजे होतं कुठून तरी, की इकडे जो पूरबाधित प्रभाग आहे तिथे तरी पूर येणार नाही किंवा काहीतरी तुमच्याकडे। आम्ही त्यांना आता मागच्याच पण सांगितलं, ठीक आहे मॅडम तुम्ही तिकडनं जरी काम चालू केलेलं असेल तरी इकडे तुम्ही कोणते पावलं उचललेत की इकडे पूर येणार नाही? इकडे तुम्ही नालेसफाई केली आहे का? इथे तुम्ही तेवढं काय म्हणजे पूर परिस्थिती निर्माण होणार त्यासाठी तुम्ही काय पावलं उचललेत का, ठोस पावलं? काहीच नाही।